हाय सगळ्यांना राम राम. आणि कसे आहात? बरेच असेल, आम्ही पण बरी. हे माझा संध्याकाळचा ब्लॉग आहे. आणि मी उठली होती तेव्हा आणि चाय चढवली आणि पोरांना पहिले स्नॅक्स दिली खायला, तर ते खात होते आतमध्ये. आणि मी चाय ठेवली. मला चाय पाहिजेच असतं संध्याकाळी, कंपल्सरी. एक सकाळी आणि एक संध्याकाळी चाय असतो माझा. कधी पण कुठे पण जा, पण चाय पाहिजेच मला. चायशिवाय माझा दिवस हे होत नाही आणि रात्र पण हे होत नाही, म्हणून मग चाय पियाच लागतं मला. आणि बाजूला छोलेची भाजी ठेवली होती, भिजत घातली होती त्याला मी दुपारीच. तर लगेच ठेवून दिली कुकरमध्ये उकळायला, का म्हणजे उकळायला ठेवली तर लगेच जेवण होईल म्हणून. आणि उशीर झाला होता मला संध्याकाळी उठायला, पण मी तरी पण उशीरच झोपली होती मोबाईल बघून. 3:30ला काहीतरी झोपली होती, तर 5:30ला उठली आणि बोलली आता उशीर झाला आहे तर पटापट करून घेऊ. आणि दुपारची भांडी अशीच होती, ते बघा बेसिंगमध्ये असंच आहे, ते पण घासायचं होतं. तर चाय ठेवली आणि ते सिटी होत होता त्याच्या छोलेच्या भाजीचा, म्हणजे भाजीचा नाही, चण्याचा भाजी करायचं होता. तर ते कांदे आणि खोबऱ्याची भाजी करत होती मी. नाहीतर तसं मी कांदा टमाटर छोलेचा मसाला सगळं घालून ते वेगळी पण करते, पण आज मला असं करायचं होतं कांदे खोबरेचा, म्हणून कांदा भाजून घेतली. कधी कधी कांदा मी तव्यावर पण भाजून घेते, पण असं मला लई चवदार लागते. का म्हणजे असं गावी कसं चुलीवर भाजून चुलीमध्ये घालून टाकतात कांदे आणि ते भाजून घेतात खोबरं आणि कांदे, तसे भाजून घ्यायचं मला लई आवडतं तसं भाजी, आणि चवदार पण लागते. म्हणून मी जास्त करून अशीच भाजी बनवते. चिकन मटन पण कधीतरी जे बनवतात आम्ही तर असंच बनवतात, नाही तर कधीतरी तव्यावर भाजून घेते जास्त मसाला असला की. तर 2 माणसाचा आमचा किती होणार आणि पोरं किती खातात, थोडे थोडे खातात, म्हणून जास्त काही बनवत नाही मी. एवढंच 3 कांदा आणि थोडीसं खोबरा घेतली होती, भाजायचं होतं त्यांना आणि भांडी पण घासायचं होतं. तिथे उकळायला ठेवली होती चाय आणि हे भांडी घासून घेत होती. दुपारचे आम्ही खाल्लेले, ते बरं नाही वाटत, ते मला कसं तरी होते ते भांडी बघूनच कसं तरी होत होता. मी बोलली पहिले हे आवरून घेते, नंतर दुसरा काम करते. तर पटापट घासून घेत होती ते मी. आणि हे काही नाही, हेच भाजी वगैरे बनवायचं, जेवण बनवायचं होतं. रात्रीचं रुटीन आहे माझा ह्योच. आणि मी जेवण लवकर बनवते, 6:30ला लागले की 7:30पर्यंत जेवण होऊन जातं माझं. भाजी चपाती बोला, डाळ भात भाजी चपाती काही बोला, माझं 7:30पर्यंत होऊन जातात. का म्हणजे हे लवकर येत होते ना. पण आता वेगळं वेगळं शिफ्ट असतो यांचा, कधी 8 ते 6 वाजेपर्यंत असतो, तर कधी 11 ते 8 वाजेपर्यंत असतो, नाहीतर 1 ते 10 वाजेपर्यंत असतो. एक महिना असं असतो, 8-8 दिवस नाही, एक महिन्यामध्ये चेंज होत राहतं यांचा. तर आता लास्ट ड्युटी होती 30ला, तर ते संपली आता सकाळची ड्युटी 8 वाजताची. आता आहे त्यांची ड्युटी 11 ते 8 वाजेपर्यंत, म्हणजे घरी येणार ते 9 वाजेपर्यंत येतात. तर आता काय आरामशी ड्युटी आहे, एवढं काय घाई नसतो. पण पोरगेला पाठवायचं असतो म्हणून कधीतरी उठायला लागतं, सकाळीच उठायला लागतं. पोरं आहे आता स्कूलला जाणार, त्यांना पाठवायला लागतं. पहिलं सवय तर लागलीच आहे सकाळी लवकर उठायची, पण हे कधी कधी असं कंटाळा येते की कधी उठावं आणि कधी करावं. आणि हे मी चाय घेतली माझा आणि कांदे वगैरे असं ठेवते बघा मी. असं लई लोक करत असेल, मला असं वाटते की सगळ्यांनाच चांगलं वाटत असेल अशी भाजी. म्हणजे ते शेव भेटतात ना, ते लांब लांब असतात बघा, डाळीमध्ये घालायचं, त्याची भाजी पण मी असंच बनवते. आणि त्याच्यामध्ये अख्खे धनिया वगैरे घालते, ह्याच्यामध्ये पण घालते. पण ह्यावेळेस मी धनिया वगैरे घातली नाही ह्याच्यामध्ये, अख्खे पावडरच घालून टाकली. सगळे मसाले म्हणजे हेच आपलं मीठ मिरची हळद सगळं हेच मसाले घालते मी. जास्त काय मसाल्याचा खात नाही आणि खाऊ पण देत नाही. आपलं मामूलगी कसं नॉनव्हेजचं होते तसंच बनवते. आणि हे ना बरं वाटते खायला, चपाती संगती बोला, भाता संगती बोला, इडली बोलते, काय बोलतात, पुरी बरोबर बोला, लई चांगली लागते भाजी. आणि इथे ना लाईट डीम झाली ना, लाईट ह्याच्यामुळे डीम झाली का म्हणजे लाईट ना येत होती जात होती का म्हणजे इथे ना पाऊस येत होता. हैदराबादमध्ये एवढे दिवस पाऊस आला नाही, आत्ता पाऊस सुरुवात झालं.
मुंबईमध्ये किती पाऊस आला होता, तेव्हा एक बूंद पण पाणी नव्हता इथे. आणि आता कालपासून पाणी चालू झालं आहे. रात्री पडला होता, भरपूर पाणी पडला, पाऊस आला. म्हणजे किती 2 तास तर पडला असेल, 2-2.5 तास पाऊस जोरात लई जोरात आला होता पाऊस. पण आम्हाला तर काय समजत नाही पावसाचा, का म्हणजे आम्ही आतमध्ये घरातच असतो ना, तर बाहेर काही एवढं पाऊस लागत नाही आम्हाला. बिल्डिंग आहे ना पूर्ण, आम्ही खाली राहतो, तरी एवढं लागत नाही पावसाचं, माहिती नाही पडत. बाहेर निघाले तरच माहिती करतो की पाऊस येतोय की जातोय की काय असतो. आणि त्याच्यामुळे ना पाऊस कधी पण आला ना तर आमच्याकडे ना लाईट कट करतात. मेन सिटीला तर नाही कट करत असेल, हैदराबाद तर मेन सिटी आहे, पण इथे करतात का म्हणजे झाडं वगैरे पडायची भीती असते ना, त्याच्यामुळे इथे लाईट कट करतात. येत होती जात होती 2-3 वेळेस असं झालं मला. तरी पण माझ्याकडे ते चार्जिंगवाला बल्ब आहे, तर ते लाईट गेली तर किचनकडे एक लावून ठेवली आहे मी. कधी गेली तर जेवणाला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे. आणि जात होती येत होती. ती जात होती तर ते समोरची लाईट लागत होती, आणि येत होती तर ते माझी पाठी लाईट आहे ना ते लागत होती. म्हणजे ते इमर्जन्सीला लई चांगलं आहे. आणि इथे ना गोलू मला लई सतवत होता. ते ना मी स्टँड लावली होती मोबाईल, आणि तो मला भीती वाटत होता की तो मोबाईल पाडेल. मोबाईल एवढं वरतून पडला तर मोबाईल ती काय हालत होईल, म्हणून त्याला मी ओरडत होती की तू जा इथून, कशाला त्याला स्टँडला हे करतो म्हणून. तर ते मी एक साईडला भात ठेवली होती. माझा चाय पिऊन झाला होता, आणि त्यांच्यासाठी चाय तर मी नेहमी ठेवते. आणि हे मसाला वाटत होते मी, कांदा टमाटर. आणि मी मसाला कसा वाटते म्हणून मी मसाला पूर्ण टमाटर आणि कांदे वगैरे सगळं वाटून घेते. मी टमाटर असं नाही घालत, आणि कांदे पण नाही घालत. कढीपत्त्याचे फोडणी घालून असंच फोडणी घालते मी. काही लोक कांद्याची पण फोडणी घालतात, पण मी नाही घालत. आणि असंच वाटून घेते पूर्ण कांदा खोबरा टमाटर. काय पण वस्तूमध्ये मी चिकन मटनमध्ये पण टमाटर मी वाटून घेते. आणि आमच्या घरात जेव्हा मी सासरेकडे आले ना इथे, तर ह्यांच्या घरात तर टमाटर घालत नव्हते कुठल्याही सब्जीमध्ये या भाजीमध्ये. टमाटर अजिबात घालायचं नाही, काही वस्तूमध्ये घालायचे हे लोक. पण मला बरं नाही वाटतं, टमाटरशिवाय टेस्ट नाही येत मला असं वाटतं. मी घालते हर एक वस्तूमध्ये टमाटर कढीपत्ता कोथिंबीर घालते. मला लागतं. पण माझी सासू नाही घालत. आणि माझे हे गोलूचे पप्पा पण लई चिडचिड करतात कढीपत्ता बघून, तरी मी सवय घालून घेतली आहे. म्हणजे मला कढीपत्ताशिवाय टेस्ट येत नाही. एखादी वेळेस बघा ना तुम्ही असं बनवून की कधीतरी चला नाही नसल्यावर एक कढीपत्ता नाही घातल्यावर चालते, पण हाय तर घालायचं ना. मला लय आवडते, म्हणून मी कढीपत्ता हर एक सब्जीमध्ये डाळीमध्ये हर एक ह्याच्यामध्ये मी घालते. अगर त्यांना जास्त रागवले आणि नाही दाखवायला पाहिजे तर मी काय करते, वाटणामध्ये वाटून घेते कढीपत्ता. वाटणामध्ये वाटून घेते, आणि त्यांना काय माहिती पडणार आहे कढीपत्ता घातली की नाही घातली त्याच्यामुळे. आणि नाहीतर आता तर सवय झाली आहे त्यांना, पण पहिले लई चिडचिड करायची मी घालायची तेव्हा. त्याची आई त्याचं जेवण बनवायची ना, तर तेव्हा हे नाही करायचं. जेव्हा मी बनवायचे आणि कढीपत्ता दिसला ना तर बोलायचे घातली कढीपत्ता. काय माहिती त्यांना का नाही आवडायचं का, म्हणजे ते सवय असते ना, जे आई काय बनवते तेच सवय असते सगळ्यांना. तर मी आले त्याच्यानंतर त्यांना वेगळं म्हणजे कढीपत्ता काढून खायचं त्यांना लई हे व्हायचं. तर मला नाही, मला कढीपत्ता पाहिजे तरच भाजी वगैरे टेस्ट होते, म्हणून मी घालायची. तर माझी सवय आता लागली आहे त्यांना कढीपत्ता वगैरेची. आणि कढीपत्ता खाणं चांगलं आहे, केस काळे राहतात चांगले, झडत नाही केस. आणि त्यांचे तर केस आहेच नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले असेल, ह्याचे पुढे पण येईल ते. त्यांचे केसच नाही आहे. त्यांचे केस का नाही आहे म्हणजे त्यांनी जेल वगैरे लावून त्यांचे केसाला वाट लावले. आणि इथे मी फोडणी घालत होती छोले भाजीची, आणि कढीपत्ता टाकत होती. मी भरपूर कढीपत्ता टाकले होते आणि कोथिंबीर टाकली होती. आणि तिथे बाजूमध्ये भात होत होता माझा. आणि हे आलेले तर काही नाही, भाजी पटापट बनवून घेत होती मी.
हां, तुम्हाला बोलत होते मी केसांबद्दल. त्यांचे तर केसच नाही आहे, खरोखर नाही आहे. माझ्या लग्नाच्या आधी थोडा होता, पण त्याच्यानंतर नाही त्यांना केस पुरताच गेले, पूर्ण सपाट झाला आहे. ते जेल पहिले बोलतात ना, कॉलेजमध्ये जात होते तर ते पहिले जेल लावायचे केसामध्ये, ते शायनिंग मारायचं बोलतात ना, खडी केस करतात ते करतात, तर ते तसं करायचे. तर त्याच्यामुळे त्यांना केस नाही आहे, केस सगळे गेले आहे त्यांचे घरात आहे, त्यांचे पप्पाचं आहे, पण ते पण ठेवत नाही जास्त केस, टकले होऊन जातात. आणि ह्यांना पण नाही आहे जास्त करून, त्यांच्या घरात एवढं केसवाले कोण नाही आहे, सगळे टकलेच आहे. एक मीच आहे की माझे केसामध्ये माझे केस आहे, पण मिनी पण काढले होते थोडे दिवस पहिला, नंतर छोटे छोटे आहे आता, वाढतात. तेल जसं लावतात तसं वाढतात ते, पण हळूहळू वाढायला लागले. माझे केस कर्ली आहे, सीधा नाही आहे की फटाफट वाढून जाते. कर्ली केस कसते किती पण हळूच हे करतात, तिथेच गुंतळतात ते, त्याच्यामुळे ते लांब दिसत नाही. आणि ते असं चोंडा बांधते मी, म्हणजे पुढे केस यायला नाही पाहिजे. आता राहू द्या, आता जे पण आहे ते काय करायचे आता. पोरं झाले, सगळं झाले, आता त्यांचा बघायचं आहे आपल्याला. पेस कोण बघणार आहे, झालं आता आमचा. आणि ते भात करत होते. आणि रुटीन माझा रेग्युलर हेच असतो संध्याकाळ, आणि हे संध्याकाळी म्हणजे जेवण मी पूर्ण बनवते, आणि सकाळीच जेवण मी पहिलेच भाजी चपाती करून घेते, नंतर दुपारी बनवते 12-12:30ला पोरांना डाळ भात. जर चपाती द्यायची असली तर थोडासा डाळ भात बनवतेच मी पोरगीसाठी. पोरगी खात नाही पटकन चपाती, त्याच्यामुळे मला डाळ भात बनवायला लागतं. आणि मी पण जास्त काय चपाती खात नाही, दुपारचा खाल्ली तर खाल्ली, नाही तर नाही. रात्रीचा एक चपाती खाते आणि भात खाते. आणि पोरगेला तर कंपल्सरी मी चपाती देते, का म्हणजे त्याला ना भूक नाही बर्दाश्त होत, त्याचे पप्पासारखं भूक नाही बर्दाश्त होत. ह्याच्यामुळे मला वाटते की नाही, मला द्यायला पाहिजे, म्हणून त्याला चपातीच भरवते. चपातीमध्ये थोडासा भात घेते मी त्याला, म्हणजे त्याला रात्रीचं भूक नाही लागलं पाहिजे, मस्तपैकी खाल्लं पाहिजे ते, त्याच्यामुळे. आणि इथे लाईट गेली होती बघा, लाईट आली. आणि भाजी दाखवते तुम्हाला, हे भाजी. आणि चाय गरम करत होती त्यांच्यासाठी, ते आले होते. इथे रडत होता मोबाईलसाठी बोलू, आणि ते देवबत्ती लावत होते. आणि आले आंघोळ करतात ते, आंघोळशिवाय हे नाही करत, का म्हणजे बाहेरून आलेले चिडचिड होते ना, शरीर पूर्ण चिकट कसं तरी पशिनामध्ये, म्हणून ते काय करतात, एकदा शावर घेतात, असं बाल्टीमध्ये नाही, शावर घेतात. तर शावर घेतले की, आंघोळ करून घेतले की नंतर बरं वाटते म्हणून ते घेतात. आणि मी चाय देते होती त्यांना, भाजी झाली होती, चपाती करायची होते मला, त्यांना चाय द्यायला जात होती मी. चाय देते त्यांना मी. काय करतात बोले, कशाला रडत होता? चपाती करू देऊ, चपाती आता झालंय खाली, तर जेवण झालंय. त्यांना ना भूक लागली होती, ते बोलत होते बिस्किट वगैरे काय आहे का, पण बिस्किट वगैरे काय नाही आहे, सगळं संपलं आहे, डीमार्टवरून आणलेलं आहे. तर त्याच्यामुळे ते विचार होते काहीतरी आहे तर दे, नाही तर मी बोलले जेवण झालं आहे, आता जेवायचं आहे, तर मी चपाती करते पटकन आणि तुम्ही खाऊन घ्या. तर ते बोलले मी दमाने खाईल, पण मला करायचं होतं, का म्हणजे बोलूला भूक लागली होती, त्याच्यामुळे तो लई हे तडबड करत होता, इथे तिथे फिरत होता, फ्रीज खोलत होता. काही नाही आहे खायला, सगळं राशन भरायचं आहे. 10-11 तारीखला भरूया राशन, जेव्हा पगार होते तेव्हा राशन भरायचं होतं. सगळं संपला होता, आणि मी पण नव्हती ना इथे, तर जास्त काही राशन आणले नव्हते तेव्हा. ते मी माहेरी गेली होती थोडे दिवसासाठी, काही कामासाठी गेली होती, तर तिथेच मी 15-20 दिवस राहिली, तर ते आणले नव्हते. एवढं काय वेस्ट होईल, खराब होईल राशन म्हणून. तर आता गेली तर राशन भरून आणेल, तर खाय प्यायला राहणार, पोरांना पण राहणार. पोरं पण लई शोधायला लागले आता जे खायचा. तर नाही, थोडे दिवस बाहेरून आणून देतात, पण ते बाहेर तेलाचा ते चिप्सच मागतात फक्त, बाकी काही नाही मागत. बाहेर गेले तर त्याच्यासाठीच लई रडतात, त्याच्यामुळे मी घेऊन जात नाही त्यांना पटकन.
जेवणच देते पोट भरून आता. नंतरला राशन वगैरे भरले की खातात ते, खाईल चॉकलेट वगैरे, कॅडबरी वगैरे काहीतरी सगळं, बिस्किट वगैरे भरून आणले की 1 महिनाभर आरामशी जातो. म्हणून ते पटापट चपाती करत होती मी, खायला होईल त्यांना म्हणून. आणि चपाती पण माझी काही छोटी नसते, बराबर मोठी असते. मला छोटी छोटी चपाती नाही जमत आणि पोट भरत नाही एवढीशी चपातीसाठी मी, म्हणून मोठीच चपाती करते. आणि सगळ्यांची असेल, कोण कोण छोटी छोटी चपाती करतात, त्यांना आवडते तशी करतात, पण मला अशी आवडते. माझी सासूला आवडते छोटी चपाती करायची, पण आमचं पोट नाही भरत, त्यांचं भरून जातात 2-2 चपातीमध्ये, पण छोटी चपातीमध्ये आमचं खरोखर नाही भरत. त्याच्यामुळे मी मोठीच चपाती करते. माझी सासू बोलते एवढी मोठी मोठी करायचं काय, बोलते काय होते छोटी मोठी खायला, मोठी खाऊन जायचं एकदमच, काय करायचं आहे ना. आणि काही नाही, हे सगळं करत होती काम आम्ही. त्याच्यानंतर भांडी, गोलूचं जेवण हे करून घेतली, झाली होती चपाती माझी, हे लास्ट चपाती होती. आणि गोलूला खाऊ घालायचं होतं मला, आणि त्याला भूक लागली होती. आणि गोलूला मी असं चपाती देत नाही, मी वाटूनच चपाती देते, मिक्सरमध्ये बारीक करून चपाती, त्याच्यामध्ये थोडासा भात घालून, कालवण घालून त्याला असं चपाती देते मी. का म्हणजे त्याला खायला एकतर येत नाही, असं द्यायचं बोलतात, पण आम्हाला भीती वाटते की अटकला तर काय करणार. आणि दिले तरी मी ना, तो ना ताट घेऊन असंच बसत राहणार, खाणार तर नाही, खा 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 बोलणार तर तो खात नाही. त्याच्यामुळे ना एकदमच मीच खाऊ घालते त्याला, नंतर खाईल म्हणून विचार करून. मग काय करायचं, कुठे गेले ना तर गोलू असंच करायला लागला आहे की खातच नाही जेवण, लय सतवायला लागलं आहे, जेवणाच्या बाबतीमध्ये लय सतवतो मला. आणि काय करायचं, पोरगी खाऊन जाते पण तो खात नाही, पोरगीचं काय टेन्शनच नसतो आम्हाला. आणि इथे ना भात लय जास्त झाला होता, त्याच्यामुळे मी थोडंसं भात काढून टाकले. आणि हे पूर्ण गोलूला द्यायचं होतं, खाऊ घालायचं होतं म्हणून हात धुतली, आणि त्याला खाऊ घालायचं होतं म्हणून पटकन, आणि तवा ते भाजीवर झाकून घेतली. त्यांना काही लवकर जेवायचं नव्हता, त्यांना म्हणून दिली नाही, ते बोलले मी दमाने खायला, आता चाय पिल्ला आहे मी त्याच्यामुळे. आणि हे नंतरचं हे भांडी घासायचं होतं. आणि हे आमचं ताट तयार करत होती. जेव्हा 8 वाजले तेव्हा बोलले की हां चल जेवायला आण म्हणून. तर मी पण बोलले की मी कशाला राहू पाठी, मी पण खाऊन घेते. पोरांचं जेवण झालं होतं, खाऊन पिऊन झालं होतं, आणि आमचा आणि दोघांचा ताट ठेवता, तर भरून घेऊन घेतली. आणि त्यांना 2-3 चपाती आणि माझी 1 चपाती. मी संध्याकाळी सकाळी मी बराबरच चपाती करते, मी जास्त चपाती करत नाही, वायाला घालत नाही. म्हणजे कोण खात नाही तर कशाला जास्त करायचं, त्याच्यामुळे मी करत नाही, जेवढं पाहिजे तेवढंच करते. आणि बोलतात ना टोपलीत थोडा तरी चपाती राहिली पाहिजे, म्हणून टोपलीत मी घालत राहते. नव्हती तेव्हा म्हणून मी काय केले, माझ्या चपात्यामधून टोपलीत घातली. आणि इथे पाणी आणायला आली होती, मी पाणी घेतले आणि जेवायला बसले आम्ही. आणि ही मटकी ना भिजत घातली होती मी सकाळी, आणि मोड यायलासाठी ना मी काय केले की जे किचनचा हे कपडा होता ना, कॉटनचा आहे, ते चांगला धुतलेलाच होता, तर मी काय केले त्याच्यामध्ये टाकून दिली. मोड चांगले आले त्याचे. मी जर संध्याकाळी जर भाजी बनवली ना, उद्या संध्याकाळी, तर नक्की तुम्हाला दाखवेल मी की मोड कसं आले त्याचे. मी भिजत घातलेली आणि असं बांधली, हे मला माहिती नव्हता. मी सासूकडे येऊन मला हे, म्हणजे माझे सासरे आहे ना, ते सासू तर कामाला जायची, पण माझे सासरे मी त्यांचं बघायची, म्हणजे असं ठेवायचे ते गरममध्ये ना, ते मोड निघतात. म्हणून मी काय केले, इडलीच्या भांडेमध्ये ठेवली त्याला पूर्ण रात्र. सकाळी बघितली तर चांगले मोड आले होते, आणि झोपायचा टाईम झाला होता, भांडी वगैरे सगळं झाले होते. गोलूचा होमवर्क घेत होते त्याचे पप्पा. आणि चला, बरं वाटलं तर सबस्क्राईब करा, आणि बाय तुम्हाला.